नमस्कार विद्यार्थी मित्रो, सांगली शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण इयत्ता 9वी विषय आहे भूगोल आणि प्रकरण क्रमांक 3। प्रकरणाचं नाव आहे बाह्य प्रक्रिया भाग क्रमांक 1 यांचा अभ्यास आपल्याला आज आपण करणार आहोत। प्रथम मागील पाठामध्ये पृथ्वीच्या अंतरंग हालचालीमुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला। विशेष करून त्यामध्ये भूकंप आहे, ज्वालामुखी, तसेच अंतर्गत भागातील रचना, त्यामध्ये असणारे तापमान, त्यातील घनता, गुणधर्म इत्यादी घटकांचा अभ्यास केला। परंतु जशा पद्धतीने अंतर्गत हालचालीचा मुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला, तसाच बाह्य प्रक्रियेमुळे होणाऱ्या परिणामांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे। म्हणजे भूपृष्ठावरील भूरूपांची निर्मिती आणि ऱ्हास सतत होत असतो आणि या आपल्या पाठामध्ये बाह्य प्रक्रियांचा, यामधून होणाऱ्या भूकंपाचा, भूरूपांचा अभ्यास करणार आहोत। आता बाह्य प्रक्रिया ही मुख्यत्वे करून सौर ऊर्जा आणि गुरुत्वीय बल यामुळे घडून येते। म्हणजेच काय, ऊन, वारा, पाऊस, सागरी लाटा, नदी, हिमनदी या सगळ्या बाह्य कारक आहेत आणि या बाह्य कारकामुळे भूपृष्ठावरती सतत अनेक प्रकारचे बदल होत असतात। विद्यार्थी मित्रो, तुम्हाला माहित आहे, जसे अंतर्गत हालचालीमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्राथमिक आणि द्वितीयक भूरूपे निर्माण होतात। खंड निर्माण करणारी, पर्वत निर्माण होणारे, पठार, मैदान इत्यादी भूरूपे हे अंतर्गत हालचालीमुळे निर्माण होतात। तशाच प्रकारचे पृथ्वीच्या पृष्ठभागावर बाह्य कारकामुळे प्राथमिक आणि द्वितीयक रूपात बदल होत असतो। त्यातून तृतीयक स्वरूपाचे भूरूपे तयार होत असतात। उदाहरणार्थ, वाळूच्या टेकड्या, यू आकाराची दरी, फी आकाराच्या दरी, त्रिभुज प्रदेश इत्यादी स्वरूपाचे भूरूपे निर्माण होतात। पण हे भूरूपे तयार होत असताना एक विशिष्ट प्रकारची प्रक्रिया आहे। कोणते आहे त्यामध्ये विदारण, खनन आणि वहन अशा आणि संचयन या प्रक्रिया या भूरूपा तयार होण्याला महत्त्वाची कारण आहेत। आजच्या या भागामध्ये मुख्य करून विदारण या प्रक्रियेचा अभ्यास आपण करणार आहे जास्त करून। मग विदारणाचे प्रकार 3 प्रकार पडतात। पण प्रथम विदारण म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे। विदारण म्हणजे बाह्य कारक आहे। या बाह्य कारकामुळे खडक कमकुवत होतो आणि खडकाचे तुकडे होतात किंवा खडक फुटणे किंवा खडकांचा भोगाव होणे, या प्रक्रियेला विदारण असं म्हटलं जातं। खडक संपुष्टात येणं म्हणजेच खडकाचा अपक्षय होणं, ही क्रिया घडते। आता विचार केला तर निसर्ग निर्मित आहे सर्व। निसर्गाने ही क्रिया घडून किंवा निसर्ग आणतो, सतत चालणारी प्रक्रिया आहे। मग या प्रक्रियेमुळे कोणते कोणते बदल होतात याचाही विचार करणं आवश्यक आहे।
वास्तविक पाहता विदारण ही प्रक्रिया 3 प्रकारे होते. पहिला प्रकार आहे तो म्हणजेच कायिक विदारण, दुसरा आहे तो रासायनिक विदारण आणि तिसरा आहे तो जैविक विदारण. आता तिन्ही प्रकारचे विदारण आपल्याला अभ्यासत असताना पहिल्यांदा एक एक आपण घटकांचा विचार करूया. पहिले कायिक विदारण आहे. कायिक हा जो विदारणाचा प्रकार आहे तो कोरड्या हवामानाच्या प्रदेशात जास्त प्रभाव असतो. मग उदाहरणार्थ आपल्या भारताच्या मध्यवर्ती पठारी प्रदेशामध्ये पर्जन्यछायेचा प्रदेश आहे की ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असते. तसंच भारताच्या वायव्येला असणारा उष्ण वाळवंटी प्रदेश आहे. मग राजस्थानचा प्रदेश असेल तर या भागामध्ये कायिक विदारण ही प्रक्रिया जास्त होते. आता प्रत्यक्षात आपण कायिक विदारण प्रक्रिया कशा पद्धतीने घडत जाते याचाही विचार आपल्याला करायचा आहे. सुरुवातीला हे विदारण होत असताना प्रथम खडकाचे अपपर्णन. आता अपपर्णन हा शब्द त्याची संकल्पना कशी आहे पहा. उघड्यावर पडलेला खडक असतो आणि तो खडक सूर्याच्या किरणाने सूर्यप्रकाशामुळे तो तापतो आणि रात्रीच्या वेळेला मात्र तो खडक थंड होतो. ह्या 2 प्रक्रियेमध्ये काय घडतं? ज्यावेळेला खडक तापला जातो त्यावेळेला तो खडक प्रसरण पावतो आणि रात्रीच्या वेळेला जो थंड होतो त्यावेळेला मात्र त्याचं आकुंचन ही क्रिया होते. आता ही क्रिया सतत चालते, म्हणजे वर्षानुवर्षे चालत असते. यामुळे काय होतं? खडकाचा वरचा भाग नाजूक होतो, कमकुवत होतो. त्याला वरच्या थराला तडे जातात आणि तडे जाऊन त्याचे पापुंद्री तयार होतात आणि या पापुंद्रीत तयार होणाऱ्या खडकाला आपण अपपर्णन असं म्हटलं जातं. बघा, अपपर्णन ही क्रिया कशी होती पुन्हा एकदा मी सांगतोय. उघड्यावर पडलेल्या खडकावर सूर्यकिरणाने किंवा उष्णतेने तो खडक प्रसरण पावतो आणि रात्रीच्या वेळेला थंड वातावरणामध्ये तो आकुंचन पावतो. ही क्रिया सतत होऊन वरचा भाग नाजूक व कमकुवत होतो आणि तो एक विशिष्ट प्रकारचे पापुंद्रे तयार होतात आणि कालांतराने ते पापुंद्रे निघून जातात. यालाच अपपर्णन असं म्हटलं जातं. आता ही क्रिया उष्णतेमुळे झालेली आहे. पण कायिक विदारण घडून येण्याची कारण आहेत. कारणामधील कारण क्रमांक 1 आपण पाहूया. तापमान. आत्ताच आपण त्याचं एक उदाहरण घेतलेलं आहे. तापमानामुळे होणारे विदारण. भूपृष्ठावर तापमान सर्वत्र सारखे नसते. ज्या भागामध्ये जास्त तापमान आहे त्या भागामध्ये हे विदारण जास्त घडून येतं. वाढत्या तापमानामुळे खडकातील खनिजे प्रसरण पावतात. म्हणजे प्रत्येक खडकामध्ये खनिजे कमी जास्त प्रमाणात असतात आणि तापमान वाढल्यानंतर ते खनिज प्रसरण पावतात आणि तापमान कमी झाल्यामुळे ते आकुंचन पावतात. म्हणजे दिवसा आणि रात्री या दोन्ही मधील फरक इतकाच आहे की तो कमी जास्तपणा म्हणजे प्रसरण होण्याची आणि आकुंचन होण्याची क्रिया घडते आणि त्यामुळे खडक फुटतो, खडक तुटला जातो आणि त्यामुळे त्याचे लहान लहान कणात रूपांतर होतं. म्हणजे हा एक कायिक विदारणाचा तापमानामुळे होणारे विदारण आहे.
आता आपण कायिक विदारण दुसरं कारण बघायचं आहे. कायिक विदारणाचे दुसरे कारण आहे दहीवर. सर्वांना माहित आहे दहीवर म्हणजे हिम ज्या भागामध्ये आढळतं आहे, उदाहरणार्थ उंच पर्वतीय प्रदेशामध्ये, थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये दहीवर जास्त प्रमाणात आढळून येतं. मग आपल्या भारताचं उदाहरण घेतलं तर हिमालय पर्वतीय प्रदेशामध्ये, हिमाचल प्रदेश असेल, अशा भागामध्ये जास्त प्रमाणात विदारण क्रिया घडून येते. नेमकं काय घडतं त्यावेळेला तिथं? अशा प्रदेशामध्ये काही काळ तापमान 0 डिग्रीच्या किंवा 0 पेक्षा कमी होते. त्यावेळी खडकाच्या भेगांमध्ये किंवा तडांमध्ये खोलगट भागामध्ये पाणी साचले जाते. खडक हा सर्वत्र सारखाच असतो असं नाही. खडकाला काही भेगा असतात, खोलगट भाग असतो, मग त्याच्यामध्ये पाणी साचते. पाणी साचल्यानंतर त्याला 0 पेक्षा जर कमी तापमान आलं तर ते पाणी गोठतं. पाणी गोठते म्हणजे काय होतं की पाण्याचे बर्फात रूपांतर होते. त्यावेळेला पाण्यापेक्षा बर्फाची घनता, आकारमान वाढते आणि त्यामुळं त्या छिद्रामध्ये असेल, खोलगट भागामध्ये असेल किंवा भेगेमध्ये असेल, त्या बर्फाचं आकारमान वाढल्यामुळं खडकांवरती ताण पडतो आणि ताण निर्माण झाला की खडक फुटतो. म्हणजे खडकाचे 2 तुकडे होतात, 3 तुकडे होतात, म्हणजे एकूण आपल्याला काय म्हणता येतं, अशा प्रकारच्या प्रक्रियेमुळं खडक फुटतो. ही दुसरा प्रकार झाला, दुसरं कारण झालं. तिसरं कारण आणखीन एक आहे. एक म्हणजे स्फटिकांची वाढ. कायिक विदारण होण्याचं तिसरं कारण आहे स्फटिकांची वाढ. आता ते काय? विशेष करून रासायनिक घटकांची विद्राव्यता यामुळं विदारण होतं. ती कशी होते पहा. स्फटिकांची वाढ ही समुद्र किनाऱ्यावर खडकाळ भागात होत असते. किनाऱ्यावर सागरी कड्यांच्या पायथ्याशी समुद्राच्या लाटा येऊन आदळतात आणि समुद्राच्या क्षारयुक्त पाण्यात खडकातील विद्राव्य घटक हे मिसळतात आणि विद्राव्य घटक विरघळून जातात आणि परिणामी काय होतं, त्या खडकाला छिद्रे पडतात, मोठी मोठी छिद्र तयार होतात. छिद्रामध्ये क्षारयुक्त पाणी कालांतराने साचून राहतं. म्हणजेच ज्या वेळेला पाण्याची लाट या खडकांवर आल्यानंतर समुद्रातील क्षारयुक्त पाणी ते साचून राहतं. ही प्रक्रिया सतत होत असते. पण पाण्याने सूर्याच्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाने पाणी त्या छिद्रातून निघून जातं आणि त्या छिद्रामध्ये शिल्लक राहते ते काय? क्षार. आता हे क्षार त्या छिद्रामध्ये साठून राहिल्यामुळं नंतर त्याचा एकसंग होतो. ते क्षार एकसंग होतात. त्याला घनीभवन, अगदी घन अशा स्वरूपामध्ये तो क्षार तयार होतो आणि त्या क्षाराचा खडकांवरती ताण पडतो आणि पुन्हा त्या खडकाची झीज व्हायला लागते, खडक फुटायला लागतो. म्हणजेच ही क्रिया होते आणि त्यामुळं खडक फुटतो. म्हणजे काय? स्फटिकांची वाढ झाली. आता हे तिसरं कारण आपण बघितलं. आता चौथं कारण आपण आणखीन एक बघूया. दाबमुक्ती आहे. हा तसं बघितलं तर अतिशय सोपं आहे.
भूपृष्ठभागावर खडकाचे थर आढळतात. खडकाच्या वरच्या थराचा खालच्या थरावर दाब निर्माण होतो. मग तो मैदानी प्रदेश असेल किंवा पठारी प्रदेश असेल, कुठल्याही म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती खडक तयार होत असताना त्याचे वेगवेगळे प्रकारचे थर आढळतात. पहिला खालचा अंतर्गत भागातला थर असतो, त्याच्यावर एक असे अनेक थर तयार होतात. आणि त्या थरामधील वरच्या थराचा खालच्या थरावर जेव्हा दाब पडतो त्यावेळेला खालच्या थराचे खडक हे काय होतात, फुटले जातात. त्याचे लहान लहान तुकडे होत असतात. आता ही क्रिया होते आणि त्या खालच्या खडकावरती ताण पडून मात्र तो खडक फुटला जातो. म्हणजे दाब पडल्याने किंवा दाब मुक्ती असं म्हटलं जातं. अशा प्रकारे हा एक प्रकार आपल्याला सांगता येतो. आणि आपल्याला आणखीन एक म्हणजे कायिक विदारणाचं एक तिसरं कारण आहे, आपल्या पाचवं कारण येते, पाण्यामुळे होणारे विदारण आहे. आता हे कसं आहे, याच्यात दोन गोष्टी आहेत. त्या पाण्यामुळे विदारण होत असताना कणात्मक विदारण आणि खंड विखंडन असे दोन भाग येतात. आता पाण्यामुळे विदारण होणारे हे जास्त प्रमाणात जास्त पावसाच्या प्रदेशात होतं. जास्त पाणी त्या खडकामध्ये मुरल्याने विदारण होण्याची प्रक्रिया जास्त होते. वालुकाश्म किंवा पिंडाश्म अशा खडकांवरती जास्त परिणाम होतो. तसेच एक चिखलासारख्या पदार्थाने वाळूचे कण एकत्र येतात. म्हणजे जर आपण वाळूचं पाणी मिक्स झालेलं किंवा असं एकत्रित केलं आपण, तर त्याचं परत त्याच्यामध्ये पाऊस पडला तर त्यामध्ये असणारे खडकाचे पाणी मुरून वाळूचे कण सुटे होतात. आणि हे कण ज्यावेळा मूळ खडकापासून सुटे होत असतात किंवा वेगळे होतात, यालाच आपण कणात्मक विदारण असं म्हटलं जातं. म्हणजे लहान लहान कणाचं परत त्याचं तुकडीकरण होणं म्हणजे कणात्मक विदारण आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे खंड विखंडन ही प्रक्रिया कशी होते. तापमानामुळे खडक प्रसरण व आकुंचन होऊन खडकाला तडे जातात किंवा भेगा पडतात. बघा, खंड विखंडन म्हणजे काय की तापमानामुळे खडक प्रसरण पावतो व आकुंचन होऊन खडकाला तडे जातात आणि खडक वेगळा होतो, त्याला भेगा पडतात आणि एकापेक्षा अनेक त्याचे तुकडे होतात. अशा तयार झालेल्या भेगांमध्ये पाणी साचून राहते आणि परिणामी खडकाचे मोठे खंड विखंडन होते. मोठ्या स्वरूपामध्ये तो एक भाग तयार होतो. यालाच आपण खंड विखंडन असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्र, आता आपण काय केलंय की कायिक विदारण आणि कायिक विदारणाचे प्रकार बघितले, कायिक विदारणाची कारणं बघितले. आता आपल्याला हीच प्रक्रिया आपल्या दिलेल्या काही चित्र आहेत, या चित्राचं निरीक्षण आपण करून पुन्हा एकदा आपण त्याच्यावरती थोडंसं लक्ष केंद्रित करणार आहोत. ते पहा. विद्यार्थी मित्रो, आत्ता आपल्याला ही चित्र तुम्हाला दिसतंय, या चित्राचं निरीक्षण करा बरं. हे चित्र आहे अपपर्णांचं. म्हणजे या चित्रामधील वरचा भाग कमकुवत झालेला दिसतो आणि त्याला लहान लहान अशा चिरा पडल्यासारख्या दिसतात, तडे गेलेले दिसतात. हा वरचा भाग जो आहे तो पूर्णपणे काय होतो, निघून जातो आणि पुन्हा उष्णतेमुळे खडक तापतो आणि प्रसरण पावतो, पुन्हा थंड होतो. ही प्रक्रिया मात्र सतत होत असते आणि त्यामुळं अशा अनेक पापुंद्रे तयार होऊन तो खडक हा फुटला जातो. तसंच हेही चित्र बघा कसं दिसते तुम्हाला. वरच्या थरातील अगदी पापुंद्रे निघून गेलेले दिसतात आणि आतील भाग जो आहे तो तसाच तुम्हाला खडकासारखा दिसतो आणि त्याच्यावरती पुन्हा उष्णतेचा परिणाम होऊन तो भाग हा फुटला जातो. यालाच आपण एक अपपर्णन होऊन
होणारं विदारणं असं म्हटलं जातं. आत्ताच आपण तापमानामुळे होणारं विदारण अपपर्णन बघितला आणि आत्ता आपल्याला काय करायचं आहे की दुसरा भाग म्हणजे त्यातला दहीवऱ्यामुळं. दहीवऱ्यामुळं काय होतं, एखाद्या खडक असतो आणि त्या खडकावरती खोलगट भाग असतो किंवा तडा गेलेला भाग असतो किंवा भेगा असतात आणि त्या भेगामध्ये पाणी साचतं. बघा बरं, आता या तुम्हाला दिसते ते चित्रामध्ये खडक फुटलेला दिसतो, त्याचे तुकडीकरण झालेलं आहे, पण त्या भेगांमध्ये पाणी साचल्यानंतर त्याच्यामध्ये कालांतराने म्हणजे संध्याकाळच्या वेळेला 0°C तापमान कमी झाल्यावर मात्र त्या पाण्याचं बर्फात रूपांतर होतं आणि बर्फाचं आकारमान वाढतं, घनता वाढते. त्यावेळेला खडकावरती ताण पडतो, दोन्ही बाजूला ताण पडतो आणि खडकाचे तुकडे होतात. अशा प्रकारचे खडक फुटून ते सुट्टे होतात. पहा या चित्रामध्ये कसं दिसते बघा बरं, की 2-3 असे खडकाचे प्रकार आहे. एका बाजूला पांढरट रंग दिसतोय बघा आणि हळूहळू तो हा फुटला जातो. हे सुद्धा एक दहीवरामुळे होणारा विदारण असं म्हटलं जातं. हां, आता आपल्याला बघा दहीवरामुळे होणारा खडकांचं विदारण कसं होतं पहिलं. आता तुमच्या समोर एक चित्र आहे, ते चित्र बघा कसं आहे, क्षारयुक्त स्फटिकीकरण आहे. आता हे कसं होतं, चित्रामध्ये दिसताना तुम्हाला खडक कसा आहे, एक मधमाशाच्या पोळ्यासारखा तुम्हाला दिसतो खडक. तो मगाशी आपण त्याचं स्पष्टीकरण पाहिलं, म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरती लाटा येतात, त्या लाटांमुळे खडकांमध्ये असलेले विद्राव्य घटक विरघळतात आणि विरघळून जाऊन त्या ठिकाणी असे मोठे मोठे छिद्र तयार होतात आणि त्या छिद्रामध्ये समुद्राच्या पाण्याचं क्षार त्या ठिकाणी साचलं जातं आणि ह्या साचलेल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन जातं. त्या छिद्रामध्ये फक्त क्षार शिल्लक राहतं आणि ते क्षार शिल्लक राहून त्याचं एकत्रीकरण होतं आणि त्यामुळं त्याचा ताण हळूहळू इतर बाजूला पडायला लागतो आणि त्याच वेळेला मात्र त्याचे तुकडे व्हायला लागतात, लहान कण सुटे व्हायला लागतात, बाजूला जातात आणि त्याचे छिद्र मोठे 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 होत असलेले दिसून येतात. अशा प्रकारचे खडक आपल्या महाराष्ट्रामधील पश्चिम किनारपट्टीवरती कोकणामध्ये अशी खडक तुम्हाला पाहायला मिळतात. पहा, दाबमुक्तीमुळे होणारं विदारण आपण पाहिलं. आता त्यामध्ये दुसरे तुम्हाला एक चित्र दिसतंय पहा, ते चित्र कणात्मक विदारण आहे. कण विखंडन होतात, म्हणजे सुट्टे सुट्टे भाग होतात. हे कसे होतात, तर विशेषतः करून जास्त पाऊस ज्या भागात आहे त्या भागामध्ये पाणी मुरतं आणि पाणी मुरल्यामुळं त्याच्यामध्ये एक चिखल तयार होतो. मग चिखलासारखे पदार्थ तयार होऊन त्या चिखलामध्ये वाळूचे कण एकत्र येतात आणि अशा खडकांमध्ये पाणी मुरतं आणि वाळूचे कण सुट्टे होतात. बघा आपल्या ते एका चित्रामध्ये, तुमच्या समोरच्या चित्रामध्ये हातामध्ये घेतलेले एक वाळूचा असा भाग आहे आणि त्याच्यामध्ये जर पाणी जर शिरलं तर तो भाग काय होतो, सुटा होत जातो आणि सुटा होऊन त्याचे मूळ खडकापासून ते बाजूला होतात. म्हणजे लहान कणाचं पुन्हा लहान लहान कणामध्ये रूपांतर होतं. त्याला आपण कणात्मक विदारण असं म्हटलं जातं. हां, आणखीन एक चित्र बघा तुम्हाला समोर दिसतं, ते चित्र आहे खंड विखंडन, कायिक विदारण. आता ही क्रिया कशी होते, तापमान मुळे खडक प्रसरण पावतो आणि आकुंचन पावतो. मगाशी आपण तापमानामुळे अपपर्णन कसं होतं तशाच प्रकारची ही क्रिया घडत असते, पण थोडासा ह्याच्यामध्ये बदल आहे. अशा प्रकारची खडकाला तडे गेल्यानंतर त्या खडकामध्ये पाणी साचून राहतं आणि पाणी साचून राहिल्यामुळे त्या खडकाचे हळूहळू सुट्टे भाग होतात आणि खडकाचे मोठ्या स्वरूपामध्ये त्याचे रूपांतर होतं. म्हणजे मोठमोठे खंड विखंडन
तयार होत असतात. हे बघा तुमच्या समोर दिसत आहे. हे लहान लहान अगदी काही मोठे आहेत, काही लहान आहेत. त्याला खंड विखंडन अशा प्रकारचे म्हटलं जातं. आता आपण कायिक विदारण आणि कायिक विदारणाची कारणं आपण पाहिले आणि त्याबरोबर त्याचं चित्रांचं निरीक्षण करून पाहिलं. आता ह्याच्या पुढे आपण काय बघणार आहोत बघा. विदारणाचा दुसरा प्रकार आहे रासायनिक विदारण. रासायनिक विदारणामध्ये एक दोन तुम्हाला उदाहरण सांगतो बघा. खडू आहे, एक प्रयोग करून बघा. खडू जर पाण्यात टाकला तर काय होतं? खडू विरघळतो. आणि तशाच प्रकारचा आणखीन एक बघा प्रयोग करून, की एखादा लोखंड घ्या किंवा खिळा घ्या, स्क्रू घ्या आणि तो स्क्रू पाण्यामध्ये टाकायचा आणि तो एका ओल्या फडक्यामध्ये तसंच ठेवायचा. 1 दिवस 2 दिवस ठेवला तर त्या फडक्याला लालसर रंग येतो. म्हणजे तो जो खिळा आहे तो गंजतो, म्हणजे पाण्यामध्ये ते विरघळायला लागतं. अशा प्रकारची क्रिया घडणं म्हणजेच रासायनिक क्रिया घडणं, रासायनिक विदारण होणं. तशा प्रकारचे खडकावर सुद्धा असे परिणाम होत असतात. पाणी हे तसं वैश्विक विद्रावक आहे. म्हणजे जमिनीवरील खडकाचे विद्रावे करणारे म्हणजे पाणी हे एक घटक पृथ्वीवर असलेला विरघळणारा आहे. म्हणजे पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळून जातात आणि पदार्थ विरघळल्यामुळे त्यात द्रावणाची विद्राव्यता वाढते आणि पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणामध्ये विरघळतात. पण ही क्रिया जास्त पावसाच्या प्रदेशातच होत असते. आता खरं बघितलं तर आता मगाशी आपण जसं विदारणाची प्रक्रिया बघितली, कायिक विदारण जशी बघितली, तशी आता आपल्याला रासायनिक विदारणाची खरोखर प्रक्रिया कशी होते याचा विचार आपल्याला करायचा आहे. सुरुवात कुठे होते, कशी होते, तर आपल्याला कार्बनन ही प्रक्रिया कशी होते बघूया. पावसाचे पाणी ज्यावेळी वातावरणातून प्रवास करत असते, वातावरणामध्ये अनेक प्रकारचे वायू असतात. त्यापैकी कार्बन डायऑक्साईड हा वायू जो आहे तो काही प्रमाणात पाण्यात मिसळतो आणि त्यातून त्या पाण्याचं एक कर्बाम्ल तयार होतं आणि हे कर्बाम्ल खडकातील चुनखडीचे पदार्थ सहज विरघळतात. म्हणजेच काय, पाणी अधिक कार्बन डायऑक्साईड जर केलं तर कार्बोनिक आम्ल तयार होतं आणि या कार्बोनिक आम्लाचा खडकावरती निश्चित परिणाम होतो आणि खडक विरघळतो. खडकामध्ये अनेक खनिज असतात, ते खनिज सुद्धा विरघळले जातात. ही प्रक्रिया पहिल्यांदा होते. दुसरी प्रक्रिया काय होते, द्रवीकरण होतं. म्हणजे मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात आणि त्यातील क्षारापासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. उदाहरणार्थ आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अहमदनगर जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये वडगाव दर्या नावाचे ठिकाण आहे. येथे चुनखडकाचे पुन्हा रासायनिक अवक्षेपण झालेले आढळते. म्हणजे चुनखडकाची निर्मिती होते. म्हणजे खडक विरघळून पुन्हा त्याचं चुनखडकामध्ये रूपांतर होत असतं. अशी क्रिया होती. मग द्रवीकरण क्रियेमुळे खडकातील क्षार विरघळून खडक हा ठिसूळ होतो. हा दुसरा एक प्रक्रिया आपण म्हटलेला. दुसरी प्रक्रिया आहे. तिसरी प्रक्रिया कोणती आहे बघा, भस्मीकरण आहे. ज्या खडकामध्ये खनिजांचे जास्त प्रमाण असते, आता अर्थात प्रत्येक खडकामध्ये खनिजांचे प्रमाण कमी जास्त असते, पण जिथं जास्त असते त्या खडकांवरती याचा परिणाम जास्त होतो. खडकातील लोहाच्या पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यातील रासायनिक क्रिया घडून येते आणि लोहाला गंज येतो. मगाशी तुम्हाला मी सांगितलं, उदाहरण दिलं बघा. एखाद्या स्क्रू जर पाण्यामध्ये किंवा एका ओल्या फडक्यामध्ये जर ठेवला तर निश्चित त्याला एक रंग येतो, म्हणजे तपकी रंग येतो, त्याला थर साचतो आणि हळूहळू तो
जो लोखंडाचा जो भाग आहे तो संपुष्टात येतो. हे केवळ पाण्यामुळे होत असतं. तशाच प्रकारचं अशा काही पावसाच्या प्रदेशामध्ये अशी काही उदाहरणं आहेत बघा. मिठाला पाणी सुटणं, त्याचबरोबर सफरचंदाच्या फोडीवरती जर किंवा सफरचंद कापला आपण तर 2 तास जर ठेवला तर त्याच्यावरती सुद्धा लालसर रंग तयार होतो. म्हणजे अशा प्रकारची प्रक्रिया ही यामध्ये होत असते. यालाच आपण रासायनिक विदारण असं म्हटलं जातं. तर ह्या रासायनिक विदारणानंतर आपल्याला आणखीन एक शेवटचा एक विदारणा प्रकार आहे तो म्हणजे जैविक आहे. जैविक हा जो प्रकार आहे हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारे सर्व सजीव आणि ह्या सजीवामुळं खडकांचं विदारण होत असतं. सर्वत्रकडे होत असतं. तो असं म्हणता येत नाही की याच प्रदेशात आहे त्याच प्रदेशात आहे असं नाही. तर पृथ्वीच्या सर्व पृष्ठभागावर ही प्रक्रिया घडून येते. आता ही प्रक्रिया कशी होते त्याचा आपल्याला जरा विचार करूया. आपल्याला याच्यामध्ये एक उदाहरण आपण घेऊया. किल्ले असतात पहा किंवा एखादं दगडी बांधकाम केलेलं घर असतं, विहीर असते, विहिरीची कडा असते आणि या कड्यावरती अशा अनेक प्रकारचे वनस्पती त्यामध्ये उगवली जातात, झाडे उगवली जातात आणि त्यामुळे खडकामध्ये त्या वनस्पतीची मुळे शिरली जातात आणि त्याच्यामुळे काय होतं, मुळांच्या ताणामुळं म्हणजे मुळे आत शिरत असल्यामुळं त्याचे ताण निर्माण होतो आणि त्या खडकाचे भाग तयार होतात, तुकडीकरण व्हायला सुरुवात होते. अशाच प्रकारचे आणखी काय आहेत की काही भूअंतर्गत काही प्राणी असतात. उदाहरणार्थ काय, घूस असेल, उंदीर असेल, अशा प्रकारचे हे सुद्धा प्राणी काय करतात, जमीन पोखरली जाते आणि त्यातून जो त्यांना जो बाहेर काढलेलं जे मटेरियल असतं जे तर त्यामुळं आत पोकळी निर्माण होते आणि या पोकळीमुळं काय परिणाम होतो, तो खालचा भाग निघून जातो आणि त्याचा आधार तुटला जातो जमिनीचा आणि तो आधार तुटल्यामुळे वरचा भाग खाली एकदम खचला जातो आणि खचल्यानंतर मात्र काय होतं, तो एकावर एक खडक फुटले जातात आणि तुटले जातात. आता ही प्रक्रिया जी आहे ती अशा की जैविक विदारण आहे, जे जीवाणू किंवा आपल्या सजीवामुळे होणारे जे विदारण ही प्रक्रिया आपल्याला पाहिलेली आहे. आता आत्तापर्यंत आपण 3 भाग पाहिले, एक कायिक विदारण, एक रासायनिक विदारण आणि तिसरं म्हणजे जैविक विदारण हे आपल्याला पाहिलेले आहे. आता आपल्याला हीच प्रक्रिया आपण एका चित्राच्या माध्यमातून आपण जरा पाहूया. आता हे पहा, तुम्हाला आता जे चित्र दिसतंय ते चित्र भस्मीकरणाचं आहे, रासायनिक विदारणाचं उदाहरण आहे. पहा, म्हणजे खडकामध्ये पावसाचे पाणी ज्या वेळेला साचतं, थांबलं जातं आणि त्या खडकांवरती या खनिजावरती परिणाम होतोय. बघा, लालसर रंग दिलेला दिसतोय, म्हणजे खडकातील लोहाशी संपर्क आलेला आहे. लोहा आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक क्रिया घडून येते आणि त्यामुळे काय होतं, त्याचा रंग बदलतो, म्हणजे त्याला गंज येतो. थोडक्यात काय की त्याचा तपकिरी रंग हा येत असतो. अशा प्रकारचा या खडकामध्ये असा बदल हा दिसतो. याला रासायनिक विदारण असं म्हटलं जातं. पहा बरं, हे चित्र कशाचं आहे, जैविक विदारणाचं आहे. बघा, इथं एक इमारत आहे आणि इमारतीच्या वरच्या बाजूला वनस्पतींची मुळं आहेत. पहा, आणि त्या मुळं सगळी ती एका बांधलेल्या भिंतीवर आहेत. ती मुळं त्या खडकांवरती ताण पाडतात आणि खडकाचे विभंग होतो, खडक प्रसरण पावतो, अर्थात तो खडक तुटला जातो. त्याची भेगामध्ये मुळं शिरतात आणि त्याचे वेगवेगळे पार्ट, वेगवेगळे भाग तयार होतात आणि त्याच्यामुळं हे विदारण होत असतं. आणि अशी ही प्रक्रिया विशेष करून जेणेकरून की इमारत आहे अशाच प्रकारचे काही विहिरीचे कडे असतात किंवा बुरुज असतात त्याच्यावरती हे अशा प्रकारचे विदारण हे होत असतं. त्याला आपण जैविक विदारण असं म्हटलं जातं. या चित्रामध्ये बघा बरं, सुरुवात कशी आहे,
अगदी लहान वनस्पती आहे पहा, आणि ह्या लहान वनस्पती वाढायला लागतात आणि या वनस्पती जसे वाढतील तशा पद्धतीची मुळं त्या खडकांमध्ये खोलवर जातात आणि मुळी जात असताना त्याचा ताण खडकावर पडतो आणि खडक फुटायला लागतात. ही एक जी प्रक्रिया आहे ह्याला आपण खाली म्हटले बघा की दगडफूल असं म्हटलेलं आहे. दगडफूल याचा अर्थ दगडावरती उगवणारे अशी काही वनस्पती आहेत आणि ते वनस्पती त्यामुळं खडकामध्ये ती मुळे शिरून खडक फुटला जातो. हे बघा चित्र कसं आहे, जैविक विदारणाचंच आहे. तुमच्या समोर ह्या चित्रामध्ये एक जमिनीमध्ये खोल अशा भाग म्हणजे जो दिसतोय तर त्याच्यामधून असणारी काही घूस आहे, उंदीर आहे, ह्याच्यामुळे मोठी मोठी त्याची एक बिळं तयार होतात आणि त्याच्यामधून जी माती बाहेर काढली जाते आणि त्यातून त्याचा आधार तुटला जातो आणि त्यामुळे वरून खाली भाग तो खचतो आणि खचल्यानंतर मात्र काय होतं, एकावर एक दगड आदळतात, आपटतात आणि तो खडक फुटला जातो. ही सुद्धा प्रक्रिया एक जैविक म्हणून ओळखली जाते. उदाहरण आपल्याला ही सांगितलेली आहेत. आत्ता आपण जवळजवळ 2-3 प्रकारचे हे चित्र पाहिले आणि ह्या चित्रातून जैविक विदारण कशा प्रकारचं होतं हे आपण आता पाहिलेलं आहे. बाह्य प्रक्रिया भाग 1 मध्ये आपल्याला कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण कशा पद्धतीनं होतं हे चित्राद्वारे आपण पाहिलं. पण ही जी विदारण होतं, जी झीज होते, झीज कशा प्रकारे होते तर त्याचा एक आपल्याला विचार आता करायचा आहे. झीज होत असताना मात्र विस्तृत प्रकारची झीज होते. आता विस्तृत प्रकार झीज म्हणजे खडकाचे सुटे झालेले भाग, तुकडे किंवा गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने खाली सरकू लागतात आणि उताराच्या पायथ्याशी चाचले जातात आणि ही प्रक्रिया मात्र पर्वतीय प्रदेशामध्ये सतत होत असते. पर्वत पायथ्याशी असे काय झीज झालेला जो गाळ आहे तो येऊन साचतो आणि त्याला शंकूच्या आकाराचा ढिगारा तयार होतो. आपण त्याला काय म्हणतोय, विस्तृत स्वरूपाची झीज असं म्हटलं जातं, मोठ्या प्रमाणात होणारी झीज. पण झीज होताना त्याचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे तीव्र गतीने होणारी झीज आणि दुसरी म्हणजे मंद गतीने होणारे विस्तृत झीज, असे 2 प्रकार आहेत. आता पहिला आपण तीव्र गतीने होणारी जी विस्तृत झीज कशी आहे बघा. दमट हवामानाच्या प्रदेशात तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज जास्त प्रमाणात होते. म्हणजे उदाहरणार्थ दरड कोसळणे, भूस्खलन होणे, जमीन खचणे असे यासारखे ही झीज होते. पण ही कशी असते, विध्वंसक आहेत. विदरित झालेल्या खडकांमध्ये पाणी साचून राहिल्याने खडकाचे वजन वाढते आणि परिणामी तो भाग वेगाने खाली येतो. काही वेळेला त्याच ठिकाणी खाली खचतो. अशा प्रकारची क्रिया घडते. उदाहरणार्थ आपल्याच महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये माळीण या ठिकाणी झालेली घटना आहे. अचानकपणे असे एकदम ते खाली आलेला भाग आहे, म्हणजे तो विस्तृत स्वरूपात झीज झालेली आहे. आता दुसरा भाग यातला म्हणजे मंद गतीने होणारी विस्तृत झीज. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात, कमी उताराच्या प्रदेशात विस्तृत झीज मंद गतीने होते पहा, कारण त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं आणि माती सरकणे किंवा ही जी प्रक्रिया आहे हळुवारपणे होते. सरकल्यानंतर ती कुठेतरी संचित होते आणि संचित झालेला त्याचा बांध तयार होतो. यालाच आपण मातलोट असं म्हणतात. मातलोट म्हणजे एखाद्या भागातून माती किंवा रेती ती वाहत जाऊन एखाद्या खोलगट भागामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी संचित होते. पण ही क्रिया हळूहळू घडत असते, त्यामुळे त्या क्रियेला आपण मातलोट असं म्हटलं जातं. तर विस्तृत प्रकारची झीज कशी होते हे आपल्याला दोन्ही पद्धतीने सांगितण्यात आले आहे. आता आपल्याला खनन आणि अपक्षरण ही क्रिया जी आहे ही एकतर खडकाचं तुकडीकरण होणं, खनन आणि अपक्षरण ही क्रिया जी घडते ती विशेष करून बाह्य कारकामुळे होते. ऊन, वारा, पाऊस, सागरी लाटा
ह्या सगळ्या क्रिया घडतात आणि याच्यामुळे होणारे जे भूरूपे आहेत ते पुढील पाठामध्ये आहेत। आत्ता या पाठामध्ये विदारण आणि विदारणाचे प्रकार आणि झीज कशी होते याचा आपण अभ्यास केलेला